शांतता गेलं हातात हात घे ना. आई आई बी आली ना. आली का नाही तुला माहिती पाठ साबा फक्त तू एकदम असं लयच मारली ती मी बघितलं नाही माग. होय या राहू दे या राहू दे गाडी. तर मित्रांनो रवी भाऊ काळादाते त्यांचे नातेवाईक जवळपास क्लोजर गाडी करून आले. 10-15 लोक आज आलेले आहेत. तर पाहू शकता तुम्ही. हो बंद करा की. तर पाहू शकता रवी भाऊ कुठं आहे मला माहीत नाही. म्हणजे नातेवाईक आले. या रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण. या रवी कुठं आहे रवी. इकडं इकडं कपडे ते वडील कुठे आहेत. वडील कुठे आहेत ते. नवीनच कपडे घातलेत त्याला. हा, मग आज नवीनच कपडे आहेत त्याला. आज त्याची दिवाळी आमच्यासाठी. ए रवी कोण आहे. अरे हे कोण आहे तर. हा मग लोटू काळा जाते कोण आहे. कालपासून गडी वडील येणार म्हणताना हा ढगात आहे भाऊ. नाही कालपासून गडी ताटत आहे. आम्हाला सुद्धा काल कावला. तर त्याला गोळ्या द्यावं लागतील तुम्हाला. गाडी आणली ना आपण शांतता गेलं हातात हात घे ना. आई आई बी आली ना. आली का नाही तुला माहिती पाठ साबा फक्त तू एकदम असं प्रेमानं वाग. बदलायची नाही नाही प्रेमानं वागेल. रमेश भाऊ काय म्हणते. होय दादा हो दादा हा याच्यात सर्वांना वाटा तुम्ही तुम्ही तुमच्या हातनं वाटा. काय म्हणतो रवी कोण आली ती पाहुणी. आप्पा मम्मी माझी मामा होय बोराडे. काल काल काय म्हणले तुला येणार आहे म्हणले नाही तुझ्या घरचे. कुठल्या मंदिरात होता तो. असल्या ठिकाणी होतो भाऊ येऊ. एवढं बैल असेल. पहिले त्यालाच बारवा. म्हणजे राजेंद्र दादा आहे ना हा त्यांच्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित. बरं बरं त्यांनी तुमच्याबद्दल खूप सांगितलं. बरं आपले कल्याणचे साहेब हो ते आमच्या जवळचेच आहे ना. उल्हासनगर महानगरपालिके. सर्वांना मिठाई आणली आनंदाच्या खुशीत. तर किती वर्ष झाले बेपत्ता होता भाऊ. 1 वर्षाच्या वरती 1 वर्षावरती झालं. तर मिसिंग वगैरे काय नोंद त्याची. नाही दादा ते काय आलं मला रुग्ण असल्यामुळे ना बरं लोक रिस्की घेत नाही. बरं. ते काय होणार हा तुम्ही तिथं जा बरं त्यांच्या इथे वरती म्हणजे बरोबर असं काय अडचण. बरं नाही त्याला ट्रीटमेंटची गरज आहे बरं का. हो ट्रीटमेंट करू ना. ट्रीटमेंटची गरज म्हणजे तो अग्रेसिव्ह होतोय. अग्रेसिव्ह होतोय अचानक ओरडणार. शेजारी बसलेल्याला कान पटवणार करतोय. शेजारी बसलेल्याला चापड आणणार. नाही म्हणा असं नाही करत. नाही, नाही, आपण मस्त जाऊ. संतोष मिठाई खाय बो. बैठ जा नीचे बैठ जा फिर. काय म्हणतो भाऊ. होय जमतंय त्या रवीने शिकवलंय मला. हा तर मित्रांनो रवी भाऊ काळादाते यांचे हे वडील आहेत. तर त्यांच्याकडनं छोटीशी आपण माहिती घेऊया. तर नमस्कार दादा.
नमस्कार. तुमचं नाव सांगा सर्वप्रथम. लुटुबा माधवराव काळदाते, राहणार लोहारा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. बर. तर हा रवी जलमतात असा आहे का नंतर हा विषय झाला? सुरुवातीला त्याचा प्रॉब्लेम म्हणजे त्याला म्हणजे फिट्स येत होते बर आणि त्याची चांगली ट्रीटमेंट चालू होती. बर डॉक्टर उकडगावकर साहेबांकडे, बर बर आमचे सतीश पाटील डॉक्टर जळगाव, बर बर आणि 10 वर्षापर्यंत त्याने असं म्हणजे तो सायको नव्हता, म्युझिकल नव्हता किंवा मनोरुग्ण नव्हता. बर पण नंतर त्याला कळायला लागल्यानंतर डॉक्टरची जी ट्रीटमेंट आहे ती न घेतल्यामुळे व म्हणजे डोक्यात जास्त बोधरेशन घेतल्यामुळे अनेक अशा त्याचे म्हणजे मानसिकता, घरात काय त्रास देत होता का तो? मारझोड करणं, मारझोड कोणाला करत होता? कोणालाही करू शकत होता. बरं. कोणालाही केली, बहिणी, आईला, दुसऱ्यांना पण गलीतल्यांना. बर. तर त्याची मानसिकता ठीक नसल्यामुळे होत होतं ते. त्याने जर मग ट्रीटमेंट त्यानं घेतली घर किती दिवस झालं सोडलं होतं त्यानं? तरी साधारणतः 1 वर्षाच्या आसपास लागलं. तरी 2024 ला का 25 ला? 25 25 म्हणजे आता 26 सुरुवात आहे. हो. मार्च आला पुढचा. औरंगाबाद मध्ये ना हा म्हणजे ट्रीटमेंट साठी आणलं. त्याला बाद झाला. आम्ही त्याला ठाण्याच्या हॉस्पिटलला नेलं होतं ना. हा हा आता ते खूप म्हणजे एखाद्या जेल सारखं हॉस्पिटल आहे. बरोबर आहे. मग त्याला वाटलं की इथं शांती नर्सिंग होम किंवा ते बाकीचे बिल्डिंग पाहून हा त्याला वाटलं की इथंच आहे. बर आणि त्याने आमचा पिक्चर सोडला. आम्ही तिथं शोध घेतला. आम्हालाही म्हणजे त्या गोष्टीचं खूपच म्हणजे हे झालं की आता व्हिडिओ काय बघितल्यानंतर काय विषय झाला तुम्हाला त्याचा व्हिडिओ? हा व्हिडिओ बघितल्यानंतर का हा व्हिडिओ बघितल्यानंतर म्हणजे बुवा असं वाटत होतं की आहे किंवा नाही. हा आणि तो दिसल्यानंतर म्हणजे ते एक आपण म्हणतो की म्हणजे आश्चर्याचा धक्का बसला आणि एकदम मनस्वी तर आनंदच होतो. बरोबर. आणि परत एक त्याच्या वागणुकीबद्दलचं एक बोधरेशन पण येतं. बर पण तुम्ही जेव्हा त्याला हाताळलं हा आणि तुमचं पण वय काही जास्त नाहीये, पण एक व्यक्ती इतक्या लांबनं वा लोकांच्या मुलांसाठी ती व्यक्ती त्या पोरग्याला घेऊन जाते, त्याचं सुखदुःख पाहते किंवा त्याची ट्रीटमेंट करते किंवा त्याला आश्रय देते, तर मग आपण तर आई वडील आहे ना. बरोबर आहे. आणि मग तुमच्यासाठी आमच्याकडील साहेब जे होते राजेंद्र भाऊमाळे, हा, तर ते उल्हासनगर. आमच्या थोडं ओळखीचेच होते. बरोबर त्यांना माझं नाव आणि त्याच्या नावाचा संदर्भ लागला. बर आणि ते 40 गावला राहणार असल्यामुळे ते जरी कल्याणला साहेब असले तरी हो. ते 40 गावला येणं जाणं आणि विशेष म्हणजे त्यांचं भडगाव तालुक्यात बरोबर लग्नासाठी येणं होतं. बरोबर पण त्यांनी आवर्जून तुमच्या बद्दलची अस्मिता आस्था असल्यामुळे बरोबर की इतकं नवयुवक पोरगा बुवा असं काम करतो तर तिथं वडीलधारे पण तुमच्या म्हणजे तुमच्या कामाची पावती म्हणून ती तिथं आले. बर बर म्हणजे 40 गाव भडगाव आणि 80 किलोमीटर. हा 100 किलोमीटर 180 किलोमीटर. हा नाही 100 किलोमीटर आहे. बरं. 40 गाव ते लोहारा. 100 किलोमीटर पक्का आहे. हा तर आता आले तुम्ही, आता तुमच्या बरोबर कोण कोण आले ते? मामा आहे त्याचे. हे कोण आहेत? हे माझी शेजारी आहे, धनराज पाटील गुजर. धनराज गुजर आहे मी. धनराज पाटील गुजर. हा, हा. गुजर पाटील. हे भाऊ शिवाजी बोराडे, शिवाजी बोराडे. गोंधनखेडा, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. तुमची ओळख सांगा दादा. भाषा आहे आमचा. मामा आहे मी त्याचे. रमेश लिंगायत, त्याच्या वडिलांचा मित्र आहे मी. बरं बरं. महाराष्ट्र राज्य परिषद धोबी महासंघ सर्व भाषिक संघटनेचा उत्तर बरं. महाराष्ट्र उपाध्यक्ष आहे हा आणि सामाजिक कार्य पण करतो. बरं. आणि जेव्हा तो व्हिडिओ पाहिला आम्ही हा आणि मी चला बा, आणि तुमच्याबद्दल जी माहिती मिळाली बरं की तुम्ही एक चांगल्या प्रकारचं एक समजा काम करताय आणि आमच्या हिशोबाने तर असं म्हणतो मी तुम्हाला की देवानीच तुम्हाला हे चांगलं कार्य करण्याकरता पाठवलं आहे. आणि खूप कमी लोक असतात असे कार्य करणारे. हो नाही, आवड आहे म्हणून चालू आहे. आश्रम चालता तुम्हाला सांगतो, परंतु सरकारकडनं पैसे भेटतात त्यांना, पण तुमचं तसं काहीच नाहीये. पण निधी येत नाही आपल्याला. तुम्हाला निधी वगैरे काहीच नाही, तुम्ही स्वतः खर्च करताय. हो हो हो. आणि तुम्हाला मी खूप खूप धन्यवाद देतो, तुमचे आभार मानतो. हो धन्यवाद. धन्यवाद. नाही आभार असेल सहकार राहू द्या, कारण आपलं काम हे तुमच्यासारख्या माणसाच्या मदतीवर चालतं. कुठलंही शासकीय अनुदान नाही, शासकीय मदत नाही, फक्त तुमच्या सर्वांची मदत, तुमचं पाठबळ याच्यावरच आहे. तर तुमच्या सर्वांना एक प्रश्न विचारणं आल्यासारखं की इथं आल्यानंतर तुम्हाला एखाद्या मंदिरात आल्यासारखं वाटलं, कसं वाटलं मला एवढं नक्की आवर्जून सांगा. कारण आम्ही देव माणसात बघतो आणि आमच्यासाठी हे खूप मोठं मंदिर आहे. कारण आमच्याकडे जी माणसं आहे ती प्रत्येकाची देवाचीच नाव आहे. गणेश, महादेव, तुकाराम, ज्ञानेश्वर अशी सगळी देवाची नाव ही माणसं आहे. पांडुरंग, विठ्ठल, त्यामुळे आमच्यासाठी हे मंदिर आहे. आणि ह्या मंदिरात आल्यानंतर तुम्हाला एक मंदिरात आल्यासारखं वाटलं का कुठल्या तरी एक येड्याच्या आश्रम मध्ये आल्यासारखं वाटलं
जिथं स्वच्छता नाही असं काही फिलिंग सांगा तुमची. मंदिरात आल्यासारखंच वाटलं इथे इथं बोलतो एक, त्यांच्या तुम्ही भगवानाचे दादा इथे या मतीमधल्या लोकांचे एक प्रकार तुम्ही एक त्यांचे भगवान आहे बिचारायचे. कोणी काय काही करू शकत नाही एवढं. स्वच्छता वगैरे कशी हे वाटते एकदम पॉट मध्ये आणि एवढं आई वडील सुद्धा करू शकत नाही त्या बिचाऱ्यांना आज तुम्ही सहारा देताय आणि तुमचं भगवान या जास्तीत जास्त सहकार्य आमचं हे आहे आणि चांगलं हो असं आमच्याकडून नक्की. ईश्वरची अपेक्षा करतो. धन्यवाद. तर सर्वांचे बोलून खूप छान वाटलं. आता आपले रवी भाऊ कुठं आहेत? तर रवी भाऊला फोटो काढू का? ये इकडं जोडीनं काढायचं असं. तर रवी भाऊ जाणार आहे आता घरी आणि घरी जाण्यापूर्वी आपल्या मित्रांची घेणार भेट. कुठे आहेत मित्र आपले? तर बसलेत. तर सर्वांची शेवटचा निरोप घेऊ आणि रवी भाऊला राम राम करू. तर चला सगळ्याला भेटून घेऊ. इकडं दशरथला इकडं भाऊ इकडं जायचं सगळ्याला भेटून जायचं. या त्याला भेटू घाल सगळ्याला. थँक्यू रे थँक्यू. असं हा शेवटची भेट आहे ना. येतो रे भाऊ म्हणाव. येतो म्हणा असं कर. सगळ्याला भेट घ्या. सर्वांना राम राम कर. तर मित्रांनो सदस्य असे बसले ती आणि सगळ्यांची भेट घेऊन घेत आहोत. तर अशा प्रकारे आज आपल्यावर पांडुरंगाची लीला, पांडुरंगाची कृपा आणि आज महाशिवरात्री सुद्धा आहे. तर खरंच एक देवाची आगळी वेगळी आस्था पाहायला मिळते आज. कारण बऱ्याच वर्ष बेवरस असलेले लोक आज घरी जातात या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे. आणि रवी भाऊ काळदाते यांना नक्कीच आपण निरोप देऊया. व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो रवी भाऊचा निरोप मंदिरामध्ये ज्यावेळेस निवद नारळ खाऊन राहत होते तेव्हामध्ये आणि आत्तामध्ये काय फरक आहे ते तुमच्या समोर आपण दाखवून देत आहोत. तर रवी भाऊ सगळ्याच्या पुढं तुम्हाला यायचं असलं तर या, मी तर चाललो असं त्यांचं मन आहे. ह्यांना राहू दे, तू एकटाच जा. ए भाऊ तू एकटाच जा भाऊ, ह्यांना राहू दे येतच. बरं ठीक आहे. तर त्याचे नातेवाईक आई बहीण सर्व या ठिकाणी आलेले आहेत त्याला घेण्यासाठी. लेडीजचा आपण काही जास्त व्हिडिओमध्ये विषय घेतला नाही. तर बाकी सर्व सदस्यांचा आपण निरोप घेतोय. चला नमस्कार. काय मदत काय कधी फोन करा त्याला दवाखान्यात फक्त छोटी ट्रीटमेंटची गरज आहे ते होऊन जाईल. हा या होय ना नक्की काय काळजी करू नका तुम्ही. बर तुम्हाला सुद्धा मारतो नाही आता त्या गोळीनं होईल कमी. होय का? नाही नाही ठेवलं असं आहे पण मग ती तुम्हाला राईट नाही ना. नाही करू आपण 100 काय तर करू त्यासाठी. ठीक आहे पर्याय काढू आपण. नक्की सायको आहे नाही ते पूर्ण साहेब आहे. त्याचं लक्षात आलं. हो नाही आलं लक्ष. ठीक आहे साहेब. तर 19 पाशिंग धन्यवाद. आभार मानू नका दादा आमचं कामच आहे ते. विठ्ठलाचे आभार माना. चांगल्या माणसाचा आज संपर्क झाला आमचा. विठ्ठलाचा आभार माना. आज पंढरपूरला विठ्ठलाला तुम्हाला बोलवायचं होतं म्हणून रवी त्यावेळेस हरवलेला होता. एवढं लक्षात घ्या. आता त्या निमित्तानं तुम्ही आला. एकदम असे माणसं आम्हाला आमच्या जीवनात पहिलं. नक्की जावा सावकाश सावकाश जावा. काळजी घ्यायला आमचा प्रवास आहे. 100% असंच प्रेम सहकार राहू द्या. नक्की हो सगळं नंबर वगैरे सगळं आहे. 100% आला चालते. नक्की तर सगळेजण बसले गाडीत. रवी भाऊ कुठं आहे बघू आपण. रवी चालला का भाऊ? अरे चालला का भाऊ? ठीक आहे दादा. चालते जावा सावकाश. तर रवी चाललेला आहे मित्रांनो घरी. तर निवांत बसलाय भाऊ. हे रवी राहतो का भाऊ? नाही बाय कर. इकडं बघ इकडं. ना जाऊ दे जाऊ दरवाजा लावा व्यवस्थित. हो चालते. हो धन्यवाद. बसला बघा. हा म्हटलं घरी पोहोचला फोन करी ना. हो घरी बसल्यावर फोन करा. चालते जावा जाऊ. तर सर्वजण बसले मित्रांनो. हो लावा दरवाजा.
जावा सावकाश हा आलेल्या रस्त्यानं जायचं माघारी चालतं ओके एक नंबर बारा दिसताय किती वाजे उद्यापर्यंत जाताय का रात्री ठीक आहे चालतं जावा चालतं जावा सावकाश ओके चला धन्यवाद तर मित्रांनो सुरुवातीला व्हिडिओ आला होता निवद नारळ खाऊन जगणे याला म्हणतात. तो व्हिडिओ होता रविभाऊ काळदाती यांचा. कशा प्रकारे रस्त्याच्या कडनं आपण एका मंदिरातनं रवीला घेतलं आणि कशा प्रकारे त्याला आश्रममध्ये आणला, त्याचा व्हिडिओ व्हायरल केला. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. राजेंद्र भाऊ माळी यांच्या साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या घरापुरता शोध लागला आणि आज रविभाऊ काळदाती त्याच्या घरी गेलेला आहे. यूट्यूबला ज्यावेळेस आपण व्हिडिओ बनवून पोस्ट करतो त्याच्या मागचा उद्देश एवढाच असतो की त्या व्यक्तीचा घरचा शोध लागावा आणि दुसरा उद्देश हा असतो की यूट्यूबच्या पेमेंटच्या माध्यमातून आपला आश्रम चालावा. तर एवढंच विनंती आहे की व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जावा. कारण तुमचा एक शेअर कोणाचं तर आयुष्य, कोणाचं तर जीवन बदलू शकतं, हक्काच्या घरी पाठवू शकतो. समाजकार्य या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. हा व्हिडिओ इथं थांबवतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, मानाचा रामकृष्ण.